नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये। आज माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी, अर्थातच आज गणेश जन्मोत्सव। आपण पाहिलं तर शहरभर मोठ्या उत्साहात हा गणेश जन्मोत्सव साजरा होतोय। विविध धार्मिक कार्यक्रमांचं या दिनानिमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या आपण आलो आहोत पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी। आपण जर पाहत असाल तर अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट या मंदिराला, संपूर्ण मंदिराला या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज गणेश जन्मोत्सवाच्या निमित्ताने देखील संपूर्ण शहरभर आपल्याला रेलचेल पाहायला मिळते। सकाळपासूनच सगळ्याच मंदिरांमध्ये भाविकांनी अक्षरशः गर्दी केलेली आहे। मोठ्या रांगा मंदिरांमध्ये आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतात। हे जे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर आहे या ठिकाणी देखील आज कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, या निमित्तानेच कशा पद्धतीने याचं आयोजन केलेलं आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। याबाबतच आपल्याशी संवाद साधला आहे या मंदिराचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन सर यांनी। पाहूयात। आज गणेश जन्माच्या निमित्ती दिवसभरचे कार्यक्रम आहेत। सकाळी पहाटे 5 वाजता ते 8:30 हे ऐच्छिक अभिषेक सेवा जी सुरू केली आहे ती अभिषेक झाली। त्याच्यानंतर गणेश याग झाला। आता दुपारची महाआरती झाली। याच्यानंतर महिलांचे भजनी मंडळ आहे। त्याच्यानंतर अथर्व शिष्य पठण आहे। संध्याकाळी पालखीची जी मिरवणूक असते ती नगर प्रदक्षिणा भावरंगारीपासून फरसखानापासून जोगेश्वरी अपबलवन चौक आणि शनिवारवाड्याच्या इथून परत भावरंगरीला 1-1.5 तासाची नगर प्रदक्षिणा, ज्याच्यात बँड ढोल ताशा पथक याची सहभाग होईल। आणि संध्याकाळी 8 वाजता महाआरती होईल। आणि त्याच्यानंतर महाआरतीनंतर रात्री जी आहे ती जे भावरंगारीची भजनी मंडळ आहे त्यांचं गणपतीचं गजर होईल। गणपती चरणी काय मागणार नाही, गणपतीच्या चरणी आपण काय आम्ही मागत नाही, कारण तो देतो। तरी पण त्याच्या चरणी एवढंच मागितले की भारतात सुख समृद्धी आणि शांती असो।